नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज 2 पदरी छान अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी साहित्य घेतलेले आहेत काळे मणी मीडियम साईजचे, त्याच्यानंतर सोनेरी कलरचे मणी, स्क्रू लागणार आहे, मंगळसूत्राच्या 2 वाट्या, 4 मोठे मणी आणि सिल्वर मणी घेतलेले आहे मध्ये टाकण्यासाठी आणि मीडियम साईजचे गोल्डन मणी. तर आपण बनवायला सुरुवात करूया. बघा आता इथे मी डबल पदर करून घेतलेले आहे ती, म्हणजे 2 पदरी बनवणार आहोत ना, तर हे बघा असे 4 पदर आहे ती. तर आता इथे मी चिपकवलेत बघा, टेप पट्टीला लावून असं आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. आणि आता हे दोन्ही पदर पकडून सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही लांब मंगळसूत्र असं बनवाल तेव्हा स्क्रू नाही टाकला तरी चालेल, असं कंपल्सरी नसतं, पण स्क्रूमुळे त्याला चांगली फिनिशिंग येते, त्याच्यामुळे ते टाकलं जातं. तर एक एक पदर आपल्याला बनवत घ्यायचा आहे. तर मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळे मणी वावायचे आहे ती. तर ही जी साईड असते ती आपल्या मानेच्या इकडे म्हणजे केसांखाली जाते, त्याच्यामुळे मी इथे डिझाईन न बनवता असे काळे मणी टाकलेले आहेत प्लेन. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते 2 गोल्डन मणी मीडियम साईजचे, त्यानंतर सोनेरी, काळा, सोनेरी, काळा, असे हे काळे 3 मणी टाकलेले आहेत मी. हे बघा काळे 3 मणी आणि याच्या मागे पुढे सोनेरी कलरचे मणी असे एक एक टाकलेले आहेत ती. सेम ह्या साईडला पण आपल्याला 2 गोल्डन मणी, त्यानंतर 3 काळे मणी आणि मागे पुढे सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. आता बघा ह्या पदरामध्ये आपल्याला आता ह्या 3 काळ्या मण्यानंतर एक मीडियम साईजचा गोल्डन टाकायचा आहे. परत 3 काळे मणी आणि सोनेरी मणी मध्ये मध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर परत एक गोल्डन, त्यानंतर परत 3 काळे मणी आणि 2 गोल्डन. अशा पद्धतीने ह्या साईडला सुद्धा सेम तसेच बघून आपल्याला करायचं आहे. तर एक गोल्डन, 3 काळे मणी, त्यानंतर परत एक मीडियम गोल्डन, परत 3 काळे मणी आणि सोनेरी कलरचे मागे पुढे मणी टाकलेले आहेत, त्यानंतर 2 गोल्डन. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही जे पदर आहेत ना ते सोबतच बनवत चालायचे आहेत. त्यानंतर मी इथे टाकलेले आहेत 7 काळे मणी आणि मागे पुढे सोनेरी काळा, सोनेरी काळा असे हे सोनेरी कलरचे मणी मध्ये टाकलेले आहेत. ह्या साईडला पण आपल्याला सेम 7 काळे मणी आणि मध्ये एक सोनेरी मणी एक एक टाकायचं आहे. त्यानंतर 2 गोल्डन मीडियम साईजचे, ह्या साईडला पण 2 गोल्डन मीडियम साईजचे, त्यानंतर 3 काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणी मध्ये मध्ये. हे बघा परत इथे 2 गोल्डन टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये सारखेच. दोन्ही साईडला आहे बघा गोल्डन मण्यानंतर मी इथे प्लेन मणी काळे ववलेले आहेत. तर हे मणी जे आहेत ना मी ते 17 टाकलेले आहेत. ह्या साईडला पण 17 काळे मणी जे आहेत मीडियम साईजचे आपण घेतलेले ते टाकायचे आहेत. त्यानंतर परत एक गोल्डन, 3 काळे मणी आणि मागे पुढे सोनेरी मणी टाकायचे आहेत. आणि त्यानंतर परत 2 गोल्डन, 3 काळे मणी, 1 गोल्डन आणि परत इथे 7 मणी टाकलेले आहेत बघा मी. आता बघा ह्या साईडला आपल्याला परत एक गोल्डन, इथे गोल्डन टाकलेलं आहे त्याच्यामुळे सुरुवात गोल्डननी, 3 काळे मणी, त्यानंतर 2 गोल्डन मीडियम साईजचे, 3 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी, परत एक गोल्डन आणि त्याच्यानंतर 7 काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक एक सोनेरी कलरचा मणी बघा. आता येतं आपल्याला काळ्या मण्यानंतर 2 गोल्डन मणी मीडियम साईजचे, त्यानंतर 3 काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणी, परत एक गोल्डन मीडियम, 3 काळे मणी, एक गोल्डन, 3 काळे मणी आणि लास्टला
बघा हे 2 मणी ववले होते ना ते ववायचे आहेत गोल्डन. तसंच ह्या साईडला सुरुवातीला 2 गोल्डन, 3 काळे मणी, 1 गोल्डन, 3 काळे मणी, परत 1 गोल्डन, 3 काळे मणी आणि 2 गोल्डन. अशा पद्धतीने बघा इथे मी जे टाकलेले आहेत 2-2 टाकले आहेत, नंतर मध्ये 1, इथे 1 आणि लास्टला परत 2 मणी टाकलेले आहेत. तर आता इथे वाटी ववायची आहे. तर मी इथे 5 मणी हे काळे ववलेले आहेत ते बघा वाट्यांच्या बाजूला. त्याच्यानंतर 1 गोल्डन मणी टाकायचा आहे आपल्याला मोठा. आता इथे मी 1 मणी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला वाटी टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला पॅन्डल आवडत असेल तर पॅन्डलसुद्धा टाकू शकता. त्यानंतर मध्ये हा क्रिस्टल मणी, गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि साईडनी परत 1 गोल्डन मणी. बघा असं थोडंसं गॅप पाहिजे वाट्यांमध्ये, त्याच्यामुळे मध्ये हा मणी टाकायचा असतो. आणि त्यानंतर बघा इथे काळे मणी आहेत. तर काळे मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये आपल्याला 5-5 टाकायचे आहे ते. आणि जसं त्या साईडला आहेत बघा इथे आता काळ्या मण्यानंतर 2 मणी आहेत, तसे बघून आपल्याला ही साईड बनवायची आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बनवायचं आहे, कुठेही चूक होता कामा नये असं. त्याच्यामुळे परत आपल्याला ते बनवावं लागतं. थोडं एक जरी कमी जास्त मणी झाला तर मग ते पूर्ण त्याची जी आहे व्यवस्थित फिनिशिंग ती बिघडून जाते, मागे पुढे मणी होतात आणि मग ते चांगलं वाटत नाही. आता हे बघा ह्या साईडला पण 2 मणी टाकायचे, 3 काळे मणी, 1 गोल्डन, 3 काळे मणी, 1 गोल्डन, परत 3 काळे मणी आणि 2 गोल्डन. हे बघा व्यवस्थित असं आलेले आहेत. समोरासमोर आलं की एकदम मंगळसूत्र छान दिसतं आणि मागे पुढं झाले की मग ते व्यवस्थित वाटत नाही, एकदम कसतरी वाटतं. त्याच्यामुळे असे व्यवस्थित जी मणी आहेत ना ते असे आले पाहिजेत जेव्हा आपण बनवतो तेव्हा. तर एवढं लक्षात ठेवायचं बरोबर आलेत की नाही. दोन्ही पदरांचे जे मणी आहेत ना ते एकदम समोरासमोर बाजूला आले पाहिजेत. मागे पुढे झाले की ते चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळे बघायचं. हे बघा कसं व्यवस्थित आणि छान दिसतं. आता त्यानंतर परत तिथे 7 काळे मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडच्या पदरामध्ये आणि त्यांच्यामध्ये 1 काळा मणी टाकलेला आहे आपण, ते सोनेरी कलरचे मणी. त्याच्यानंतर 1 गोल्डन, दोन्ही साईडला परत 3 काळे मणी टाकायचे आहेत. लांब झालेला आहे मंगळसूत्र, तर 38 इंचाचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त बनवू शकता. 1 गोल्डन बघा. आता इथे मी परत हे 3 काळे मणी आणि लास्टला गोल्डन मणी टाकायचे आहे. आणि त्यानंतर जे आपण 17 मणी टाकले होते ना एकदम प्लेन काळे मीडियम साईजचे, ते दोन्ही साईडला टाकायचे आहेत. आणि त्यानंतर परत 2 गोल्डन, 3 काळे मणी, 2 गोल्डन, 7 काळे मणी, 2 गोल्डन. साईडला पण सेम आता 2 गोल्डन, 3 काळे मणी, परत 2 गोल्डन, 7 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये 1 मणी सोनेरी मी टाकलेला आहे. ते व्यवस्थित लक्ष देऊन आणि मग बनवायचं आहे. आणि ते नुसते मी बघा छान असं त्याला लोक यावं म्हणून नुसते काळे मणी टाकलेले आहे ते. परत इथे 3 काळे मणी टाकायचे, 1 गोल्डन, परत 3 काळे मणी टाकायचे, 1 गोल्डन आणि ह्या साईडला पण आपल्याला तेवढंच मणी टाकून घ्यायचे आहे. ती बघा 3 काळे मणी, 1 गोल्डन, परत 3 काळे मणी आणि 1 गोल्डन. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईड आपल्या व्यवस्थित अशा आलेल्या आहेत. ते बघा मागे पुढे नाही झालेलं, एकदम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. आता बघा इथे परत 3 काळे मणी टाकायचे आहेत आणि लास्टला 2 मणी होते ते टाकायचे आहेत. आणि परत हे जे आपण मागच्या साईडला काळे मणी टाकलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे ते.
परत इथे ते 3 मणी राहिले होते आपले टाकायचे काळे, त्याच्यानंतर 2 गोल्डन आणि मागच्या साईडला काळे मणी टाकायचे आहे ते. तर असे व्यवस्थित आपल्याला बनवायचं आहे बघा, सारखं चालेलं आहे. आणि त्यानंतर लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे बघा. स्क्रू हा दोन्ही म्हणजे सुया आहेत ना, त्यांच्यातून आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. तर एक धागा आहे बघा माझ्याकडून निघून गेलेला होता, तर तो इथे मी टाकून घेते. आणि हे बघा व्यवस्थित असे पदर पकडायचे आहेत आपल्याला. खूप लांब झालेला आहे, म्हणजे लांब झालेला आहे पूर्ण असं. जेव्हा व्हिडिओ काढतो तेव्हा पूर्ण दिसत नाही, म्हणून थोडं थोडं दाखवावं लागतं, जसं होईल तसं. आणि नंतर मग मी दाखवतेच तुम्हाला असं पूर्ण. तर आता हे बघा इथे मी टेप पट्टी लावली होती ती काढून घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला पदर करून घेता येतील. आणि आता तिथे जागा जाते बघा थोडंसं, तर इथे मी सारखंच पदर करून घेते. आणि आता हे बघा जो धागा आहे ना, सुईचा जो भाग असतो ना, तो काढून घ्यायचा आहे. सुई आपल्या हाताला टोचू नये म्हणून मग ते थोडंसं सुयांचा भाग कापून टाकायचा आणि मग व्यवस्थित पकडायचं आहे बघा. इथे मी स्क्रूच्या एकदम इथे अंगठा ठेवलेला आहे, अंगठ्याचा जो नख आहे ना तो असं लावून धरायचा आणि मग 3 ते 4 गाठी मारून घ्यायच्या आहे ती. बघा आता इथे धाग्याचे जास्त पदर आहेत, त्याच्यामुळे 3 ते 4 मारले तरी सुद्धा चालतात. जेव्हा शिंगल घेतो पदर आपण तेव्हा जास्त मारावं लागतात, कारण एका शिंगल पदराने गाठी एकदम छोटी येऊन जाते बघा. आणि चेक पण करायचं आहे, जेव्हा तुम्ही धागा तोडायचे पहिले असं चेक करायचं आहे. कधी कधी हा होल असतो ना तो मोठा असतो, मग ते गाठीतून तो स्क्रू बाहेर येतो. असं होऊ नये म्हणून पहिलेच असं ओढायचं, ओढून बघायचं, खेचायचं जरासं. आणि आता उरलेला धागा आपल्याला कापून आणि दिव्याने किंवा मेणबत्तीनं दोन्ही साईडचे आपल्याला जे आहे ना ते चिपकवायचं आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने आपलं जे मंगळसूत्र पोत आहे ते तयार झालेले आहे. खूप छान असा लुक आलेला आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कशी वाटली मला कमेंटसुद्धा करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.